नरकरी व्यंग करी साय हरीच्या सुटे धाला पोटा खाताची भुकेला तुका मने हळू झाला कडक शीतळू नाचू ते उभा राहे नकरी व्यंग करी साय विठाला जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय नाचू ते उभा राहे नकरी व्यंग करी साय. या काळाने पूर्ण जगाला खाऊन टाकलेला आहे म्हणजे, पण त्या काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिला म्हणजे तो काळ आम्ही गप्प बसवला आणि शांत बसवला. काळ म्हणजे कोण? काळ कशाला म्हणजे तुकाराम महाराज? काळ म्हणजे शनी, काळ म्हणजे साडेसाती, काळ म्हणजे ग्रहमान, वाईट ग्रहमान. त्याला यम बी म्हणता येईल, मरण बी म्हणता येईल, वाईट ग्रहमान म्हणता येईल, साडेसाती म्हणता येईल, शनी म्हणता येईल. काळ या शब्दाचा अर्थ साडेसाती, शनी, वाईट ग्रहमान. महाराज म्हणजे साडेसातीच्या शन्यानं वाईट ग्रहमानानं मोठ्या मोठ्याच कड लावून टाकली म्हणजे. जगा काळ खाय चांगल्या चांगल्याच्या राशीला आला त्याची बरबादी करून टाकली म्हणजे. कसं खर तर काळ साडेसाती कुणाच्या राशीला येऊच नये. जर आला तर ते घरादारातून उठवितय, माणसातून उठवितय, जगातून उठवितय. असा खतरनाक काळ आहे. त्याच्या पुढे कुणाची शिफारस जमत नाही, त्याच्या पुढे कुणाचं काही देणं घेणं, काही घेतोस का थांबतोस का असं काही जमू शकत नाही. कारण मोठ्या मोठ्याची पाठ लावली, काही नसताना बी लागला राशीला की लागला. आज अवका ते विक्रम राजाच्या राशीला आला. आल्यानंतर एका मोठ्या राजाच्या घरला भेटायला गेलं. भेटायला गेल्यानंतर पलंगावर बसलं. तिथं एक मोठा कोणीतरी एखादा माणूस आहे म्हणून पलंगावर बसवलं. तिथे एक मोत्याचा हार केलेला होता. तिथंच भिंतीवर एक राघूचं चित्र काढलेलं होतं. ज्याच्या घरी थांबलं होतं ते मोठा श्रीमंत माणूस होता. त्याला एक सुंदर मुलगी होती. ह्यानं इथं बसलंय आणि ते भिंतीवर काढलेल्या चित्रानं ते मोत्याचा हार गिळलंय. आता ही होणारी गोष्ट आहे का? कुठं चित्र कुठं गिळत असतंय का? पण ते मोत्याचा हार गिळला. मुलगी येऊन बघितलं तर मुलीनं म्हणजे तुम्ही हार ठेवला होता, तुम्ही ते पलंगावर आणलेला कोण चोर बसविलाय म्हणजे त्यानं माझा हार चोरला. मग ते बाप आला त्या मुलीचा म्हणला इथं मोत्याचा हार झाला, काय झाला? आता हे मूक मुलाला देखत गेलं असं खरं वाटतंय का कुणाला? तर भिंतीवर काढलेल्या चित्राला हार गेला का म्हणते. किती आणा शब्दावर लागलं तर कोणी त्याचं खरं धरणार? मी चांगला माणूस आहे म्हणून तुला आणलं होतं, अशी कशी चोरी केलास म्हणून त्याचे दोन्ही हात तोडून टाकले. कोणी म्हणते कसं येतंय, त्याला येऊ वाटेल तसं येते. बरबादी करून टाकली. नरराजाच्या राशीला आला. नरराजाला राजातून उठविलं. पोट भरण्यासाठी दोघं नवरा बायको निघाले. बाई गरोदर होती. जंगलातून रस्ता जाताना दोघाचा रस्ता चुकला. बाई एका रस्त्यानं, गडी एका रस्त्यानं. रात्र झाली, बाराती झाली, तिचं लेकरू वाघाला खाऊन घेतलं. नळा दमयंतीचा योग. महाराज म्हणजे अशी योग कुणालाच येऊ नये की त्याच्यावर जर साडेसाती आली, वाईट निर्माण जर लागले, त्याचं काही जीवनात खरं लागत नाही. घरात राहत नाही, जगात राहत नाही, कुठंच काही राहत नाही. त्याचं वाण वाटलं करून टाकू. बस इतका काळ भादर आहे. पण आम्ही माथा दिला पाय. पण तो इतका गरीब केला म्हणजे महाराज, काळ तुला शरण करीन तू त्या घरी राबवतो. बस ती आमच्या पायाखाली तुडविला म्हणजे गप्प बसविला. गप्प ते काळ साडेसातीचा सणच मला म्हणतंय. म्हणजे काय म्हणते तुकाराम महाराज,
ते बाजारावरून भाजीपाला आणायचा असलं तर सांगा, मी करतो तुमचं काम म्हणते. काल गुलाम सलाम करी म्हणजे साडेसातीचा शनीच तुकाराम आपल्याला म्हणाला, किरकोळ काही गोष्टी असल्या तर आम्हाला सांगायचा, हात मारायचा, आम्ही करतो. काल गुलाम सलाम करी तुकिया घरी राबतो. तो एवढा गरीब झाला म्हणजे नाचू दे ते उभा राहे, न करी व्यंग करी साय. ते साडेसातीचा शनी कुणाच्या राशीला आल्यास वाटलो करतंय, पण आम्ही जर भजन कीर्तन करू लागलो, पावलं घेऊन लागलो, नाचू ते उभा राहे. उभा आमचा खेळ बघत आहे, आमचं भजन पावलं आम्ही नाचू लागलेलं बघतोय. म्हणजे नक्करी व्यंग. व्यंग ह्या शब्दाचा अर्थ, आता पाया पडा कोणी येऊ नका, जागा तुमचा. व्यंग ह्या शब्दाचा अर्थ वाईट, वाटलं, वाकडी नजर, खराब. नक्करी व्यंग. आमचं ते काहीच वाटलो करण्यामध्ये करी सहाय्य, उलट मला सहाय्य करतंय म्हणजे ते. आज नवलवाची गोष्ट आहे, जो काळ दुनियाला खाऊन टाकतो, वाण वाटलो करतो, तो काळ तुकाराम महाराजालाच मदत करतो, तुकाराम महाराजाचेच काम करतो. ही केवढी अजब गोष्ट आहे म्हणजे दुनियामध्ये. नवलवाची गोष्ट आहे. पोलीसवाले दिसल्या गुन्हेगाराला रुळानं झोडपिते, इतकं पोलीस ठाणं खतरनाक आहे. पण तेच पोलीस जर एखाद्याची बॅग घेऊन जर पुढे चालला तर ते बी माणूस भारीच असेल तेव्हा बॅग घेऊन चाललं की. आज फौजदारच याच आहे, या साहेब जर म्हणून लागलं तर त्याची पोस्ट मोठी असली पाहिजे. तसं तुकाराम महाराज म्हणजे न करी व्यंग करी सहाय्य, मला सहाय्य करते म्हणजे. खतरनाक पोलीस जसे पुढे करते ही नवलवाची गोष्ट आहे. किंवा साप दिसल्या प्रत्येक माणसाला भेव वाटते. साप दिसला की अंगाला घाम सुटते. पण असे काही लोक आहेत, त्या सापाला टोपल्यात घेऊन घरोघर माग सात संधी करावी. नवलच म्हणावं लागेल की साप दिसला की आपल्याला घाम येतो, पण त्या सापाला काय त्याने केलं की काय नाही केलं. अहो साधारण बाई बघितलो मी, असं तू पण उघडणं असं फळावरी केलं, देणाऱ्यानं काय दिलं की मानून गणिमध्ये गपचूप बसलं. आणि एवढं बहादर साप एवढं गरीब कसं आहे झालं, त्याला काहीतरी केलंच असेल. तसं तुकाराम महाराज म्हणले, हरीच्या सुखे घाला होता खाताची भुकेला. दुनियाला खाऊन बर्बाद केलं, पण तुका म्हणे हलू झाला कडक शीतळू. होतं कडक, होतं खतरनाक, पण शीतळ आणि शांत झालं. म्हणजे आता माझ्या राशीला साडेसातीचा शनी कधीच येऊ शकत नाही, मला वाईट गमान कधीच त्रास देत नाहीत. म्हणजे विठाला 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 राशीचा शनी गेला, माझी साडेसाती गेली, माझी वाईट गमान गेले, मी आनंदात सुखामध्ये आहे. मग असं ऐकून काही सुधारित लोकांना, काही ज्ञानी लोकांना तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज खरंच शनी कुणाच्या राशीला आल्या त्याचं बरबादी करून टाकतंय, पण तुम्ही एवढा काळ म्हणजे शनी ध्यानात ठेवायचं, काळ म्हणण्यापेक्षा शनी एवढा कस काय आटोक्यात आला आणि एवढा कस काय काळ तुमच्या ताब्यात आला, याच्यासाठी तुम्ही काय केलं? आम्हालाही वाटतं आमच्या राशीला येऊ नये, आम्हालाही तसा शनी आमचा गपचूप असावा, याच्यासाठी तुम्ही काय केलं? महाराज म्हणजे मी दुसरं काही केलं नाही. म्हणजे या जगामध्ये काही पुण्यवान लोक आहेत, या जगामध्ये काही तपस्वी लोक आहेत, या जगामध्ये काही महत्पुण्यकरां महात्म्य आहेत. अशा पुण्यवानाची, अशा तपस्वी लोकांची मी संगत केलो, पुण्यवान लोकांची रात्रंदिवस सेवा केलो, पुण्यवान लोकांचा हा मी माळेवर जप केलो, पुण्यवान लोकांचा रात्रंदिवस नामाचा गजर केलो. म्हणून त्या पुण्यवान लोकांची सेवा, संगत, नामाचा जप केल्याबद्दल जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय.
साडेसातीचा काहीच करू शकत नाही. परत लोकांनी विचारलं, बर काही हरकत नाही, तुम्ही पुण्यवान लोकांची सेवा केली, पुण्यवान लोकांची संगत केली म्हणून तुमच्या राशीचा शनी गेला, का तुम्हाला काही करत नाही. पण तुम्हाला अशी कशी भावना झाली की आपण पुण्यवान लोकांच्या नादी लागावं? पुण्यवान लोकांची संगत कबूल झालो, साडेसातीचा शनी गेला पुण्यवानाच्या सेवेनं, पण एवढी दुनिया पडत असताना तुम्हाला पुण्यवान लोकांच्या जवळ बसावं कसं वाटलं? पुण्यवान लोकांची सेवा करावं कसं वाटलं? दुसऱ्याच्या नादी का लागले नाही तुम्ही? महाराज म्हणजे कसं झालं म्हणजे, एक दिवस स्वर्गामध्ये बैठक झाली म्हणजे, त्या बैठकीमध्ये सगळे 33 कोटी देवाची अशी सभा भरली, आणि सभा भरल्यानंतर शनी देवाला बोलून घेतलं आणि असं उभं केलं. सगळ्यांनी शनीला आरोप केला, शनी तू काय विनाकारण लोकांना त्रास द्यालास म्हणजे, काय तुला ह्याच्यामध्ये प्राप्ती आहे? नवरा बायकोचं जमू देणार, सासू सासऱ्याचं जमू देणार, घराचं वाण वाटलं, असं का आनंदानं लोकांना खाऊ देणार? माणूस थोडी किरकिर लागली का नाही, कसं बोलतोय, आमच्या मागे काय साडेसाती लागली बघा, असं म्हणतो. कसले माणूस म्हणते, आता सध्या आमचे ग्रहमान उलटे फिरलेत, असंही म्हणते कोणी कोणी. कोणी म्हणते आमच्या मागे थोडा शनी लागलाय हो. असं का करायलास तू? कशासाठी करायलास? नाव सांगितलं, ह्याचं असं केलास, त्याचं तसं केलास, त्याचं वाण वाटून केलास, का करायला असा? तेव्हा शनी देवानं स्टेजवर उभा टाकून हात जोडून सगळ्याला सांगितलं, गड्यो माझं नाव बदनामी करू नका, मी खतरनाक नाही. मग राशीला का जातोस तू? मी जे पुण्यवान लोकांची निंदा करते, पण जे पुण्यवान लोकांचा विरोध करते, पुण्यवान लोकांना वक्त बोलते, पुण्य लोकांची काही निंदा बदनामी करते, आशाचं नाव ध्यान ठेवतो आणि आशाच्या राशीला जातो. आणि जो पुण्यवानाची सेवा करतात, पुण्यवानाची संगत करतात, पुण्यवानाचा नाद करते, पुण्यवानाचा नावाचा जप करते, इमानदारनं त्याच्या राशीला कधी जातच नाही. हे माझा ठराव झालेला आहे. मग कुणाच्या राशीला गेलो की ओळखायचं त्याच्यातून काही ना काही घडलेलं आहे, आणि कुणाच्या राशीला जायला गेलं की ते पुण्यवानाचा असणार. ज्यावेळेस शनिदेवानं सांगितलं की पुण्यवानाच्या संगतीत राहणाऱ्याच्या राशीला मी कधी जात नाही, हे शब्द ऐकलो आणि लक्षात घेतलो. शनी पुण्यवानाच्या संगतीत सेवा करणाऱ्याच्या राशीला जात नाही ना हो, मग आपण पुण्यवान लोकांची सेवा करत राहू म्हणून मी जगामध्ये फिरून पुण्यवान लोकांची गाठ पडली, पुण्यवान लोकांचा शोध लावलो आणि पुण्यवान लोकांच्या नादी लागलो की पुण्य केल्याबद्दल मलाही पुण्य प्राप्त झालं, आणि त्या पुण्याच्या ताकदीवर असं सामर्थ्य आलं तर जगाकाल पुण्यवान लोकांची सेवा केलो म्हणून माझ्या राशीला साडेसातीचा संयोग कधीच येत नाही. म्हणून गडे हो, तुम्हाला जर या जन्मामध्ये शनी नको, ग्रहमान वाईट नको, साडेसती नको वाटत असेल तर तुम्ही पुण्यवान लोकांचा आसरा धरून पुण्यवान लोकांची सेवा करता तुमच्या सुद्धा राशीला, कारण शनीने इमान केलेलं आहे. आता पुन्हा थोडं चित लावून कीर्तन ऐकणाऱ्या लोकांच्या मनात शंका येते, हे बी मान्य झालं म्हणजे, पण
पुण्यवान लोकांची सेवा केल्या 7.5 तासांनी येत नाही ही गोष्ट कधी. आणि तुम्ही आम्हाला सांगाले की पुण्यवान लोकांची सेवा करा, पुण्यवान लोकांची संगत करा, तुम्हाला कधी सणी येत नाही. पण पुण्यवान लोक कोण आहेत? आता ह्याचा विचार करावाच लागेल की पुण्यवान कोण. आता दुनियामध्ये जर तुम्ही फिरत राहिले सगळे